36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शानूर धरणाच्या पायथ्याशी वाघडोह गावालगत धरणाच्या कालव्यामध्ये बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी जळलेले प्रेत शेतकऱ्यांना दिसले. शेतकऱ्यांनी लगेच गावच्या पोलीस पाटलांना माहिती दिली आहे. घटनेची माहिती पथरोट पोलिसांना होताच ठाणेदारासह पोलीस ताफा घटनास्थळ पोहोचलाय. घटना इतकी भयानक होती की अमरावती ग्रामीण पोलीस, अमरावती स्थानिक गुन्हे शाखा, खुपिया पोलीस, फॉरेन्सिक लॅब सर्व पोलीस यंत्रणांचा ताफा या ठिकाणी फिरवला गेला. तसेच काही तासांत आरोपींचा छडा लावला गेला. या प्रकरणामध्ये 6 जणांना ताब्यात घेण्यात आलाय, तर एका अल्पवयीन मुलीचाही यामध्ये समावेश आहे. घटनास्थळी 4 चाकी गाडीचे टॉवरचे ठसे व CCTV फुटेजच्या आधारावर आरोपी शुभम राय याला अंजनगावमधून पकडण्यात आले. त्याला विचारलं असता त्याने उडवडीची उत्तरं दिली आहे. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आणखी तपासाची चक्र फिरवली आहे. त्यानंतर बाकी आरोपींना तांत्रिक माहिती आणि गुप्त खबऱ्यांच्या आधारे आर्वी येथून पकडण्यात आलाय. मृत तरुणाचं नाव शेख शाहरुख शेख रफूक आर्वी असं असून त्याचा वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील प्रशांत महाजन यांच्याशी पैशावरून जुना वाद होता. त्यातून रागाच्या भरात प्रशांत महाजन, त्याचा मुलगा टिकेश महाजन आणि त्याचा मित्र अली असगर यांनी मिळून शाहरुखला गावाबाहेर बोलवून बेदम मारहाण करून त्याची हत्या केली आहे. घाबरलेल्या आरोपींनी मृतदेह गाडीत टाकून अमरावतीच्या लेहेगावकडे नेलाय. आरोपींचा मामेभाऊ शुभम रॉय याला घटनेची माहिती दिली आहे. शुभमने आपल्या मित्रांच्या मदतीने शहानूर धरणाच्या कालव्यामध्ये मृतदेह टाकून पेटवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणामध्ये आरोपी टिकेश प्रशांत महाजन वयवर्ष 28 राहणार आर्वी, प्रशांत हरिश्चंद्र महाजन वयवर्ष 59 आर्वी, अली असगर सफदर हुसेन वयवर्ष 28 राहणार आर्वी, हर्षित प्रकाश गौर वयवर्ष 19 अंजनगाव सुर्जी भोईपुरा, निखिल दीपचंद गौर 32 भोईपुरा अंजनगाव सुर्जी आणि शुभम मोहनलाल रॉय वयवर्ष 28 बुधवार अंजनगाव सुर्जी या सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तसेच एका अल्पवयीन मुलाचाही यामध्ये सहभाग असल्याची माहिती आहे. आरोपींकडून पांढऱ्या रंगाची महिंद्रा गाडी, सुमारे 5 लाख रुपये किंमत आणि 7 मोबाईल फोन असा एकूण 5,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार, रहिमापूरचे ठाणेदार, पथरोट पोलीस ठाण्याचे ठाणेदार या सर्वांनी कसून शोध घेतलाय. परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. हे भयानक घटनांचा घडवणाऱ्या लोकांना पोलिसांचा धाक नाही का, अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे, अमरावती.